मित्रांनो, जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर कठीण परिस्थितीचा सामना करावाच लागेल। श्री रामप्रभू पासून शिका। एका रात्रीत त्यांचे जीवन बदलले आणि राजे होण्याच्या जागी त्यांना वनवास भोगावा लागला, पण त्या परिस्थितीमध्ये देखील जंगलातून कठीण संकटांना सामोरे गेले आणि राज्य तर भेटले नाहीच, पण ते श्री राम प्रभू झाले। ज्या गोष्टी अवघड आहेत ना, त्या गोष्टी अगोदर करा। सोप्या गोष्टी तुम्हाला आळशी बनवतात, कठीण गोष्टी तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याग करायला भाग पाडतात। आणि यशस्वी व्हायचे असेल तर अगोदर त्याग करायला शिका। तुमचा कम्फर्ट झोनला तुम्ही बाय बाय करा। मोठे स्वप्न पहा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मनापासून मेहनत करा। मला नाही वाटत कुणाच्या आईवडील मुलांना सांगत असतील, बेटा तू मजा कर, दारू पी, सिगारेट पी, झोपा काढ, मुलींना गाडीवरून फिरव, पार्टी कर। जीवन अशा परिस्थितीमध्ये घालवले तर शेवटी तुमच्या नशिबात शून्यच आहे। काही जण असे असतात, त्यांचं तोंड पाहिलं तर वाटतं सर्व जगाचा लोड त्यांनी एकट्यानेच घेतलाय। घरच्यांना दोष देतात। तुमचं नशीब तुम्ही घडवा, त्यासाठी चांगल्या सवयी लावा। मन आपल्या ध्येयाकडे केंद्रित करा, त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करा। तुम्हाला यश येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही। शून्यापासून ते हिरो बनण्यासाठी पुढील 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही जीवनामध्ये अंमलात आणा, त्याशिवाय यश भेटणार नाही। नंबर 1, जबाबदारी घ्या। यशस्वी माणूस बनायच्या अगोदर एक जिम्मेदारी माणूस बना। आपल्या अयशस्वी होण्याची जिम्मेदारी घ्या। मान्य करा, हो मी चुकीचा होतो, मी चुकीचा अजूनही आहे, मी माझा मार्ग चुकीचा निवडला होता, मी जीवनात व्यस्त नव्हतो, भरकटलो होतो, मित्रांच्या नादी लागलो होतो, वेगळ्या सवयी लावल्या होत्या। सकाळी अंथरुणातून उठताय ना, मग त्याची घडी घाला, त्याची जबाबदारी घ्या। ती तुमची आई आहे, नोकर नाही। घरी जेवण करताय ना, मग स्वतःचं ताट स्वतः धुण्याची जिम्मेदारी घ्या। 2 मिनिटात काम होतं। मोबाईलचा वापर कमी करा। 2 मिनिटात ताट धुताय ना, तो वेळ तुम्ही मोबाईलवर वेस्ट घालताय। कमी प्रत्येक कामात जिम्मेदारीला स्वीकारा। तुमचं प्रत्येक काम, प्रत्येक हालचाल ही सिद्ध करते की तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी पात्र होत आहात। लहान लहान गोष्टी तुमच्यात खूप मोठा बदल घडवू शकतात। रूल नंबर 2, कारण देणं बंद करा। मला वेळ भेटत नाही हे कारण द्यायचं बंद करा। कोणालाही महिन्याचे 32 दिवस भेटत नाहीत हे बकवास कारण सांगून तुम्ही स्वतःला व्यस्त आहात असं समज करून घेतात। माझं नशीब खराब आहे। नशीब हा शब्द परत परत तुमच्या जिभेवर येत असेल तर त्याने असे समजते तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही। कारण देणं बंद करा। पैसे कमावत नाही, मी पैसे कमावत नाही, घासशील ना स्वतःला तेव्हा पैसा भेटेल आणि नाव पण भेटेल। कारण देणं बंद करा की आज खूप थंडी आहे। कारण देणं बंद करा की माझं वजन कमी होत नाही। कारण देणं बंद करा तर मी आज खूप माझं आज डोकं दुखतंय। कारण देणं बंद करा की तू माझा सगळा मूड खराब केलाय। जर तुम्हाला शून्यातून मोठं व्हायचं असेल तर कारण देणं बंद करावंच लागेल। परिस्थितीला स्वीकारावं लागेल। आपली सभोवतालची परिस्थिती कशी पण असू द्या, तुम्हाला कारण द्यायचं नाहीये, त्या परिस्थितीशी समायोजन करायचं आहे आणि आपल्या वाईट परिस्थितीवर मात करायची आहे, तिच्याबरोबर लढायचं आहे। रूल नंबर 3, रोज काहीतरी नवीन शिका। तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, म्युझिक, सॉन्ग, फिटनेस, योगा, असं काही शिका की तुम्ही नवीन काहीतरी केलं पाहिजे। तुम्ही मरेपर्यंत नवीन गोष्टी शिकत असता, कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट करत असता स्वतःमध्ये। जीवन ही असे आहे ना, ते रोज काही ना काही नवीन आयुष्यात शिकवते आणि ते शिकतच राहिले पाहिजे। रूल नंबर 4, वेळेचे महत्त्व समजून घ्या। वेळेत आलेल्या संधीचा कायम फायदा घेता आला पाहिजे। जर तो घेता नाही ना आला तर तुमच्या हातात शेवटी घंटाच आहे, पश्चातापच होणार आहे। वेळ अशी गोष्ट आहे ना, ती देवाने सर्वांना समान दिली आहे। गरीब श्रीमंत असा भेदभाव वेळेमध्ये केलेला नाही, त्यामुळे आपल्या वेळेचा सदुपयोग करा। रोज पहाटे 4 वाजता उठा आणि तुमच्या जीवनातले रोज 4 तास तुम्ही जास्त जगा। वेळ कोणाची वाट पाहत थांबत नाही। रूल नंबर 5, आपल्या ध्येयावर ठाम राहा। जीवनात किती संकटे, सुनामी, वादळ काही येऊ द्या, पण तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहा। त्याचा खंबीर होऊन सामना करा। लक्ष विचलित करू नका। तुमच्यात एवढा तरी सेल्फ डिसिप्लिन हवा की तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी उशीर होतोय तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा मार्ग सोडून द्या। ट्रेन हळू चालली तर याचा अर्थ असा नाही की ती मुंबईऐवजी बंगलोरला जाते, नाही ना, मग हळू का होईना ती मुंबईला जाणार आहे, ध्येय गाठणार आहे, हा विश्वास ठेवा। एक दिवस पण तुम्ही तुमचं ध्येय बदलायचे नाही। भावा, मला जिथे जायचे आहे ना, मी तिथेच जाणार आहे। भलेही मला वेळ लागेल, पण मी माझ्या ध्येयाच्या दिशेने हळू का होईना जाणारच आहे। मी माझ्या ध्येयावर ठाम राहणारच आहे। भलेही कोणी काही बोलू दे, तर मी माझ्या ध्येयावर अडूनच राहणार आहे।